आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। मिरजेत प्रभाग क्रमांक 3 मधून सौ वंदना शमुवेल चंदनशिवे इच्छुक उमेदवार। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला उमेदवार सौ वंदना शमुवेल चंदनशिवे या इच्छुक असून त्यांनी प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत। बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहेत। प्रभागातील युवक युवतींकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे। महिला सुरक्षिततेसाठी प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार निर्मिती करून दिली जाणार आहे। महिला सबलीकरण, रस्ते, पाणी, गटार, शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते सर्व मी करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे। एक महिला उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे। सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामांचा अजेंडा घेऊन नगरसेविका या निवडणुकीकरिता उभ्या राहिलेल्या आहेत। प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका 2026 करता आपली ताई वंदनाताई प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती SC या कॅटेगरीतून त्या उभ्या आहेत। आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे या ठिकाणी बातचीत करणार आहोत। ताईंनी खूप प्रचंड मेहनत घेऊन या समाजसेवेचं व्रत घेतलेले आहेत। त्यांनी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून अनेकांना वयोवृद्ध व्यक्तींना, महिला पुरुषांना त्यांनी पेन्शन योजना मंजूर करून दिलेल्या आहेत। तसेच कोरोना काळामध्ये अतिशय आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांना रुग्णसेवा दिलेल्या आहेत। तसेच वेगवेगळ्या धार्मिक उत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचं काम केलेलं आहे। त्यांचा प्रभाग हा विस्तीर्ण आहे आणि या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित असा जो आरोग्य पंढरी म्हणून मिरज शहर गणलं जातं तो शासकीय रुग्णालय या प्रभागामध्ये येतो। या प्रभागामध्ये अस्वच्छतेचा महापूर आहे। तसेच अनेक समस्या आहेत, पाणी, ड्रेनेज व्यवस्था। तर या ठिकाणी या प्रभागातून एक सक्षम महिला दमदार उमेदवार म्हणून या नवा अध्याय सुरू करणार आहेत। नव्या पर्वाची नवी सुरुवात या ठिकाणी त्यांनी करणार आहेत। त्यांच्या कार्याला संघर्ष नायक न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा। आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे मुलाखत सादर करीत आहोत। ताई, आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 3 मधून सोबळावरती आणि पक्षाच्या ताकदीवरती निवडणूक लढवित आहात। एक आपण आदर्श राजकारण या मिरजेच्या ऐतिहासिक शहरामध्ये केलेलं आहे। तरी आपण आपल्या प्रभागाविषयी ज्या समस्या आहेत या प्रभागामध्ये विकास झालेला आहे का? तसं बघायला गेलं तर प्रभागामध्ये काहीही विकास नाही। घाणीचं साम्राज्य जिकडे तिकडे पसरलेलं आहे। पाण्याचा प्रश्न आहे। पाणी 1 तास येतं, त्यानंतर दिवसभर पाणी नसतं। महिलांचा इथं कामासाठी खोळंबा होऊन जातो पाण्यामुळे। परत इथं सार्वजनिक शौचालय नाहीत, त्यामुळे महिलांचे वगैरे हाल होतात। आणखीन या वॉर्डमध्ये बरेच अशा समस्या आहेत की आपण सोडवू शकतोय, पण त्या काम करण्यासाठी आपल्याला एक वेळा लोकांनी निवडून दिलं पाहिजे। आपल्या जेवढं ह्याच्यात बसतं तेवढं तर आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संजय गांधीला असताना आम्ही संजय गांधीच्या पेन्शन करून दिल्या। जिथं लोकांना माहिती नसायचं काय डॉक्युमेंट्स लागते वगैरे, तर त्यांचं अवेअरनेस आणून आपण ते काम चांगल्या पद्धतीनं केलं। त्याच पद्धतीनं जर लोकांनी संधी दिली तर आता आदर्श नगरसेवक सुद्धा मी ह्या भागातून एक घडून दाखवेन। आणि मी फक्त समाजासाठी काम करायचं या उद्देशानंच समाजकार्याने राजकारणामध्ये पण उतरलेली आहे। आपल्या प्रभागामध्ये बहुजन विद्यार्थी आहेत आणि या बहुजन विद्यार्थ्यांसाठी आपण ठोस अशी भूमिका काय घेणार आहात आणि काय काम करणार आहात? आपल्या मागासवर्गीय विद्यार्थी, परत इतर समाजातील विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये शिकतील असं स्पर्धा परीक्षा केंद्र आपल्या मिरजेच्या प्रभाग 3 मधून मी सुरू करीन, ज्याचा पूर्ण मिरजेला फायदा होईल। इथं बऱ्याच मुलांना, विद्यार्थ्यांना शिकून नोकऱ्या लागतील, IPS वगैरे बनतील आपल्या प्रभागातून, असा मी प्रयत्न करीन। तसंच आपल्या प्रभागामध्ये कुठेही वाचनालय नाही,
तर ते वाचनालय मी सुरू करीन पहिल्यांदा, कारण वाचनालयाची अतिशय गरज आहे आता सध्या. प्रभाग क्रमांक 3च्या नवोदित उमेदवार वंदनाताई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पोटतिडकीनं समाजासाठी काम करणार असं अभिवचन दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, समाजामध्ये राजकारण करण्यापेक्षा समाजासाठी राजकारण करा. हा बाबासाहेबांचा संदेश हा त्यांनी व्यक्त करतील आणि बाबासाहेबांच्या पुण्याईनं त्या समाजामध्ये चांगलं काम करतील असा मला आशावाद वाटतो. त्यांच्या पुढील कार्यास लाख लाख शुभेच्छा. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.